एका साहित्यिकाने, एका माजी आमदाराने करावी आणि त्याचा व्हिडिओ त्यांनी जाहीर करावा, याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. खरं म्हणजे मित्रहो, गोवा सरकारने इतिहासाची पुस्तकं परत लिहावी म्हणून एक अभ्यास मंडळ स्थापन केलेलं आहे आणि मीही त्या अभ्यास मंडळाचा एक सदस्य आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचा गोव्यातला प्रवेश किंवा संभाजी महाराज गोव्यामध्ये येऊन गेले, ती कारकीर्द जी आहे याच्या संदर्भामध्ये मीही लेखन केलेलं आहे आणि त्याची पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. त्याच्यातून मी तुम्हाला आता सांगतो की गोव्यामध्ये फक्त तिसवाडीमध्ये 1510 मध्ये तिसवाडी हा एकच तालुका पोर्तुगीजांनी जिंकून घेतला. तिथे 450 वर्ष म्हणजे 451 वर्ष त्यांची सत्ता राहिली. कारण 19 डिसेंबर 1961 या दिवशी आपला गोवा स्वतंत्र झाला. त्यामुळे 450 वर्ष कुठे होते तर फक्त तिसवाडीमध्ये होते. 1543 मध्ये त्यांनी बारदेज आणि सालसेत हे 2 तालुके जिंकून घेतले. त्यामुळे बारदेज आणि सालसेत मध्ये 418 वर्ष फक्त त्यांचं राज्य होतं. फोंडा, सांगे, केफे आणि कानकोर हे तालुके 1763 मध्ये त्यांनी जिंकून घेतले. त्यामुळे फोंडा, सांगे, केफे आणि कानकोर या ठिकाणी फक्त 198 वर्ष त्यांनी राज्य केलं पोर्तुगीजांनी. डिचोली आणि सत्तरी हे 2 तालुके त्यांनी 1781 मध्ये जिंकून घेतले. त्यामुळे फक्त 180 वर्ष राज्य केलं. आणि पेडणे तालुका जो आहे हा सगळ्यात शेवटी त्यांनी जिंकला पोर्तुगीजांनी. तोपर्यंत तो सावंतवाडीचे जे सावंत भोसले त्यांच्या अंमलाखाली होता. म्हणून पेडणे महाल असं म्हटलं जातं. सावंतवाडी महाल, पेडणे महाल, डिचोली महाल, सत्तरी महाल. कारण हा भाग जो होता हा सावंतवाडीचे सावंत भोसले यांच्या अंमलाखाली होता. सगळ्यात शेवटी पेडणे जिंकला. तो कधी माहितीये 1788 साली. आणि त्यामुळे 173 वर्ष पेडण्यावर पोर्तुगीजांचं राज्य होतं. त्यामुळे आमचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोदभाई सावंत यांनी जे विधान केलं हे विधान पूर्ण खरं होतं आणि त्याबद्दल खरं तर त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. त्यांनी बोलताना हे विधान सहज केलेलं असावं. कारण त्यांना माहिती होतं की आपल्याला सुद्धा माहिती आहे जुन्या कावीजाती म्हणजे बारदेज, तिसवाडी आणि सालसेत हे खूप वर्ष पोर्तुगीजांच्या अंमलाखाली राहिलं आणि बाकीचे तालुके हे त्यांच्यानी नंतर सावकाश जिंकून घेतलेले आहेत. मी डिटेल्स दिले कारण याचा अभ्यास केलेला आहे. ते जे म्हणतात चुकीची माहिती देतात. बारदेशमध्ये लखुजी सावंत आणि एक नाईक देसाई म्हणून हे 2 सावंतवाडी कुडाळ या भागातले जे रेव्हेन्यू जमा करणारे होते हे तिथून लोकांना त्रास देत आणि येऊन गोव्यामध्ये लपत असत आणि पोर्तुगीजांनी त्यांना संरक्षण दिलेलं होतं. कुडाळमध्ये जेव्हा 1667 साली शिवाजी महाराज आले तेव्हा त्यांना तिथे कळलं की हे दोघे पळून जातात आणि पोर्तुगीजांच्या आश्रयाच्या घरामध्ये जातात. आणि म्हणून नोव्हेंबरच्या अखेरीला आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये 1667 साली शिवाजी महाराज गोव्यामध्ये आले, कोलवाळपर्यंत पोहोचले, बारदेशमध्ये प्रवेश केला त्यांनी. आणि तिथे त्यांना कळलं की 3 पादरी हे धर्मांतरण करतायत आणि म्हणून त्यांना बोलवून घेतलं त्यांनी आणि त्यांना सांगितलं आमचा धर्म इथला जो आहे तो तुम्ही स्वीकारायला तयार आहात का? ते म्हणाले नाही. तुम्ही इथे काय करता? तर आम्ही ख्रिश्चनायझेशन करतो आहोत म्हणजे ख्रिस्तीकरण करतो आहोत. त्यांनी सांगितलं हे चालणार नाही. आमचा धर्म तुम्ही इथे आलात, आमचा धर्म तुम्ही स्वीकारा. त्याला त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांचा शिरच्छेद केला. सत्य घटना आहे. 3 पादऱ्यांचा शिरच्छेद कोलवामध्ये केला. त्यामुळे धर्मांतर करणारे हे जे पादरी होते किंवा चर्च होती ते घाबरले आणि त्यांनी धर्मांतर त्यावेळेस थांबवली. ही 16 डिसेंबर महिन्यातली गोष्ट आहे. तिथून शिवाजी महाराज नार्वेमध्ये गेले.
आणि नार्वे या ठिकाणी त्याने बघितलं की सप्तकोटेश्वराचं जे मंदिर आहे ते उद्ध्वस्त केलेलं होतं. त्यातली मूर्ती जी होती ती छिन्नविच्छिन्न केली होती. सप्तकोटेश्वर हा जो देव आहे हा कदंब राजांचा कुलदेव आहे. आपला जसा प्रत्येकाचा कुलदेव आहे तसा कदंब राजघराण्याचा कुलदेव सप्तकोटेश्वर. त्यांनी तिथे बैठक घेतली. त्या राजाने ते थांबले त्या ठिकाणी नार्वेमध्ये आणि त्या मंदिराचा उद्धार करण्याची आज्ञा दिल्या. पैशाची व्यवस्था केली आणि हवं तर उदय भेंबरेने जाऊन बघावं. सप्तकोटेश्वराच्या मंदिरावर पाटी लावलेली आहे. त्या पाटीवर उल्लेख आहे शिवाजी महाराजांनी आज्ञा दिली म्हणून या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी. आणि त्याच्यावर शक लिहिलेला आहे 1590. सध्या शक चालू आहे 1946. शालिवाहन शक, शालिवाहन राजाचा जो पराक्रम होता त्या निमित्ताने शालिवाहन शक सुरू आहे. 1590 मध्ये त्या ठिकाणी काम सुरू करण्यात आलं. या घटनेला 356 वर्ष झाली. आपण इसवी सणाच्या पद्धतीनं जर गेलो तर 1668 या साली फेब्रुवारी महिन्यामध्ये नार्वेच्या सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा शिवाजी महाराजांनी. त्यानंतर पुन्हा एकदा शिवाजी महाराज 1668 मध्ये दुसऱ्यांदा गोव्यामध्ये आले. तेव्हा त्यांनी फोंडा तालुका जिंकून घेतला आणि पोर्तुगीज खऱ्या अर्थाने तिथे घालमध्ये त्यांनी तह केला शिवाजी महाराजांना असा इतिहास आहे. त्यामुळे उदय भेंबरे जे काही सांगतात हे पूर्णपणे चुकीचं आहे.